सोलापूर शहरात घोंगडे वस्ती, विजापूर वेस, विजापूर नाका, फॉरेस्ट, रेल्वे स्टेशन, नीलमनगर, जुना विडी घरकुल, विमानतळ, बाळेवेस, अशोक चौक अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर किरकोळ भाजीपाला, फळे विक्रेते, चारचाकी फेरीवाले हे आपला स्वतःचा स्वयंरोजगार म्हणून भाजीपाला विक्री करतात। त्याचप्रमाणे सोलापूर शहरात तब्बल 40 वर्षापासून किरकोळ फळ विक्रेते, भाजी विक्रेते, चारचाकीवाले, फेरीवाले हे आपली रोजीरोटी व उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार करत आहेत। यासाठी 70 फूट भाजी मार्केट येथे रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर बसून स्थिर अथवा फेरी करत भाजीपाला, फळे विक्री करत आहेत। यावर त्यांचे व त्यांचे कुटुंब आणि प्रपंच अवलंबून आहे। परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दर 2-3 महिन्याला एकदा त्यांच्यावर कारवाई होते। कारवाई दरम्यान त्यांनी उधार, उसने किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीतून कलम भरून आणलेला भाजीपाला, फळे व जीवनावश्यक वस्तू यांचे राजरोसपणे जागेवरच उद्ध्वस्त केले जाते। कारवाईच्या नावाने जप्त केले जाते। त्यामुळे यांच्यावर कर्जाचा बोजा तर पडतोच, मात्र त्या दिवशी कुटुंबासह उपासमारीची वेळ येते। प्रशासनाकडे याचना करूनही प्रशासन काही ऐकत नाही। यामुळे त्यांच्यावर बारमाही अतिक्रमण विभागाची संक्रांत आहे। साहेब, हातावरचे पोट असून आम्हाला जगू द्या, आमच्या पोटावर पाय देऊ नका, अन्यथा ही पोटातली आग डोक्यात जाईल। जर हा निर्णय नाही लागला तर 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री शासकीय पूजेनिमित्त पंढरपूर येथे येणार आहेत। त्यावेळी मुख्यमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी जाहीर सभेत दिला। बुधवार दिनांक 11 जून 2025 रोजी लालबावटा फेरीवाला, चारचाकी व खोकेदारक श्रमिक संघटना सीटू संलग्नच्या वतीनं 70 फूट भाजी मंडईवरील विक्रेत्यांच्या अतिक्रमणाविरोधात ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, माकपाचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर व संघटनेच्या अध्यक्षा माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली 70 फूट भाजी मंडईपासून ते संत तुकाराम चौक, पात्रोड चौक, फोटपाडी चौक, सिव्हिल चौक, रंगभवन मार्गे जिल्हा परिषद पूनम गेट येथे मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले। तत्पूर्वी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन भाजीपाला विक्रेत्यांच्या समस्यांसंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली। या चर्चेअंती आयुक्तांनी अल्पावधीतच संबंधित विभागांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यासंबंधी आश्वासित केले। यावेळी शिष्टमंडळात माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी, खाजाबाई करजगी, ॲडव्होकेट अनिल वासम, रुक्मिणी कवळे, शांताबाई कोळी, चांद शेख, जाफर शेख, सादिक बागवान, उर्मिला वाघमारे आदींची उपस्थिती होती। यावेळी संघटनेच्या अध्यक्षा कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांनी आपला निर्णय लागेपर्यंत आपली एकजूट कायम ठेवावी। सरकार ऐकत नसेल तर आपणाला आंदोलनाच्या जोरावर आपल्या हक्काची 70 फूट भाजी मंडई मिळवण्यासाठी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा असे संबोधित केले। यावेळी मंचावर विक्रम कलबुर्गी, खाजाबाई करजगी, दाऊद शेख, दत्ता चव्हाण, अखिल शेख आदींची उपस्थिती होती। सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी नरेश दुगाणे, राजेश काशीद, विजय अलसुरे, जावेद सगरी, बजरंग गायकवाड आदींनी परिश्रम घेतले। अरे मातोंच्या हक्काचा धंदा करतात। 40-50 शेतकरी धंदा करतात। 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने जी.आर. काढला, भाजीपाला आणि फळ विक्रेते कुठेही बसून ते विक्री करू शकतात अशी जी.आर. आहे। पण महानगरपालिकेनं कोणालाही विश्वासामध्ये न घेता करोडो रुपये खर्च करून चिप्पा मार्केट केले। तो चिप्पा मार्केट दारूचा अड्डा झालेला आहे। आतापर्यंत 2 मर्डर झालेले आहेत। अनेकदा आम्ही भाजीवाल्यांचं प्रबोधन करून त्या चिप्पा मार्केटमध्ये 3-4 वेळेला मार्केट बसवण्याचा प्रयत्न केला। 15 दिवस, महिना, 1.5 महिने बसले।
रोज तर त्यांना 50-100 रुपये जर विक्री होत नसेल तर हे 200 माणसं मरायचं का? या शहरामध्ये राज्यामध्ये 2 नंबर धंदे करायला पूर्ण संरक्षण आहे, पण आम्ही वाहतुकीला अडथळा न करता भाजी विकणं गुन्हा आहे म्हणून आज कमिशनरला सकाळी 10 वाजता भेटलो. 35-40 मिनिटं चर्चा झाली. त्याने लवकरच निर्णय देईन असं सांगितलं, परंतु या ठिकाणी अशा पद्धतीची वागणूक आहे. 4-4, 5-5 हजाराचा माल उचलून नेतात. त्या मालाचं काय होतं पत्ता लागत नाही. तिथं 2 अतिक्रमणाच्या गाड्या आणि पोलीस ठेवलेलं आहे. कोणी त्या ठिकाणी भाजीपाला विकू नये. मग आम्ही काही दरोडे घालायचं का? जगायचं कसं आम्ही? अरे मुंबईमध्ये जावा, VT स्टेशन पुढे किती गर्दी आहे. प्रत्येक रेल्वे स्टेशनवर गर्दी किती आहे. पुण्याचं बघा, इतर शहरामध्ये बघा. या सोलापुरामध्ये स्टेशन रोडचं मार्केट आहे, इतर ठिकाणचे मार्केट आहे. रस्ते झाला की मग ते लोक फायदा उचलतात आणि मत मागायला येतो असं म्हणून नाही. आम्ही पडलो म्हणून काम करत नाही असं नाही. आमच्या आडमकडे काय सांगितलं, जोपर्यंत माझ्या अंगात रक्त आहे तोपर्यंत मी या गरिबांसाठी झटेल आणि माझं शेवटपर्यंत प्राण जाऊपर्यंत मी यांचं काम करत राहीन. त्यांनी कधी बघितलं का? आज तुम्ही आलात, पण त्यांनी तुम्हाला म्हटलं का की मला तुम्ही निवडून नाही दिलं म्हणून मी तुमच्या संगती येत नाही? चिप्पा मार्केटला बसवले, ठाकरे साहेब आलते, शोभा बक्षी आलते, मास्तर आलते. आम्ही सगळ्यांच्या ऐकून बी आम्ही 1.5 महिने बसलो. तिथे आम्हाला किती माल विकत होता? 5,000चा माल आणल्यानंतर आम्ही 1,000 व्यापार करत. बाइका जा रहे थे, उनके गले में का खाते. हमना चिप्पा मार्केट नहीं होना, हमना छतरपुर मार्केट होना और हमारे बाल बच्चे सब छतरपुर रोड को पलते. हम दूसरे तरफ जाने वाले नहीं. हमारी हाथ की मार्केट है. 40 बरस से मैं व्यापार करता हुआ, 40 बरस से मेरे बच्चे नन्हे हाथ के. मैं शिक्षण सिखाई, मैं मार्केट पर मेरे बच्चा को सब नौकरी करी. मेरा एक बेटा भी अधिकार है. मैं डरने वाली नहीं. मैं छतरपुर रोड छोड़ को जाने वाले नहीं. हमें आज भी नौकरी करनी है. हमारी रोजी रोटी बंद पड़ी है. हाँ आणि लय त्रास झाले आमचा. तुम्ही विनंती करा साहेब, आमचा लय त्रास झाले. हे लोकांनी लय त्रास द्यायला अतिक्रमणी गाडीवाला हे माल उचलायचा, माल घालायचा. इथं बसू नका, तिथं बसू नका. हे बोलत बसला तरी बसायला देण्याची, ठरून खायला देण्याची. मग कसं करायचं का? मरायचं का? फाशी घेऊन मरायचा का? 800 तर द्या, 800 घेऊन तर मरतो. 2 वेळची रोटी कमावणारे माणसं आहेत. ही काही लोक श्रीमंत नाहीत, यांच्यावर तुम्ही अन्याय करू नका. पोलीस कमिशनर साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही सुद्धा साहेब विचार करा. हे लोक काय श्रीमंत नाहीत, हे गरीब लोक आहेत. रस्त्याच्या कडेला बसून काम करणारे लोक आहेत. यांचा तुम्हाला संरक्षण दिलं पाहिजे. त्यांना देखील आमची विनंती आहे. तर आपण भविष्य काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच ये लड़ाई तीव्र करूया. हमारे लिए जो मेहनत करे, जो मार्केट में हमारे को बैठाए. मैं सबसे पहले, हम तो बहुत छोटे थे, हम आगों से देखे मास्टर जो हमको मदद करे. आज तक कौन से आमदार, कौन सा खासदार, कौन भी मदद नहीं करे. मास्टर आपका बहुत बहुत धन्यवाद जो हमारे लिए इतनी मदद करे. और ये जो लोग हैं, ये क्या बहुत पैसे वाले नहीं है, बहुत बड़े लोग नहीं है भाई. एक थोड़ा सा 500-1000 रुपए का भाजी बेच के जो घर चलाते. विनंती है साहब, हम 70 फुट रोड छोड़ के जाने वाले नहीं और 70 फुट रोड पे हम हलने वाले भी नहीं. जब तक हमारे पीछे मास्टर है, हम जब तक 70 फुट रोड छोड़ने वाले